पुणे बाजार समितीत आज बाजारभाव स्थिर आहे, तर पिंपळगावला कालपासून जी घसरण लागली ती आजही सुरूच आहे. नमस्कार, अॅग्रो शिवा रील्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 6 मे, वार आहे बुधवार 2026. सर्वप्रथम पुणे गुलटेकडी मार्केटमधली आवक आणि बाजारभाव बघूया, नंतर पिंपळगाव आणि इतर बाजार समित्यांचं बघूया. आज पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये 125 गाड्यांची आवक झाली. ॲव्हरेज मालाला 11 ते 12, सुपर मालाला 13 ते 13.5 आणि जो पंक्चर माल आहे 700 ते 800, जो डॅमेज आणि खराब झालेला तिथे असे दर आहे. अजूनही पुणे आणि त्या परिसरामध्ये खराब मालाची जी क्वांटिटी आहे किंवा टक्केवारी आहे ती चांगल्या मालाच्या तुलनेत जास्त आहे. दुसऱ्या बाजूला पिंपळगाव बसवंतला ॲव्हरेज जो बाजारभाव मिळाला आहे तो 9 ते 10 रुपये सकाळच्या सत्रामध्ये. स्टोरेज क्वालिटीचा कांदा 12 ते 16, जो काल परवापर्यंत 20 ते 22 पर्यंत होता, तो 12 ते 16 पर्यंत आलेला आहे. आणखी ट्रॅक्टरचे लिलाव बाकी आहे. सकाळचे अतिशय ताजे पिकअपचे बाजारभाव आहेत, त्यानंतर आपल्याला संध्याकाळी चित्र क्लिअर होईल. पिंपळगावची आवक वाढली आहे, 2000 गाड्या आहेत. लासलगावला 641 गाड्यांची आवक झाली. सोलापूरला 305 गाड्यांची आवक झाली. चांदवडला 500, वणीला 400, येवल्यात 250 आणि कळवणच्या अभोना बाजार समितीत 229 गाड्यांची आवक सकाळी 8च्या सुमारास नोंदली गेली. याच्यानंतरचे बाजारभाव आणि त्याचा कल आपण येणाऱ्या काळामध्ये बघूच. कालपासून बाजारभाव थोडे दबावात आहे, मात्र ते घसरलेले नाहीत, स्थिर आहेत. ते फार तुम्हाला बाजारभावांची काळजी करायचं नाही, हे आपण आधीच रविवारी सांगितलं आहे. अधिक माहितीसाठी आणि मे महिन्याचे संपूर्ण बाजारभाव काय राहतील यासाठी तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करा. जे चॅनलला नवीन आहे ते लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.